संदेश कोलसेवाडीला विलंब करतात ते. पहिला चेंडू संदेशांचा, महमूदला पहिला चेंडू रिव्हर्सचा पावित्रा घेतलेला, परंतु बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन पाहायला होतं. चेंडू चालला लॉंग स्टॉप रिजनकडे, क्षेत्ररक्षक जातात फील्ड करतात. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 धाव घेण्यापासून चुकत नाहीये ते म्हणजेच महमूद. संघाचा धावसंख्याचा श्रीगणेशच्या 2 ने होते आपल्याला पाहतोय आणि 2 धावा आपल्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी लॅकचा, जसा चेंडू पडला हातभर वळण घेतला आणि सरळ स्वेड मारा दिशाहीन मारा आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड. हा चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकलेला होता, परंतु यावेळेस मात्र पंच कोणतेच दात देत नाही. चांगला चेंडू. संदेश यावेळेस खोलात टाकलेला, वारंवार खोलात चेंडू टाकतात. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. सुरेखरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात अम्मू आणि महमूद यांच्या माध्यमातून. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण, कारण त्यांना माहिती आहे 4 षटकांचा सामना आहे. एक 60 ते 65 धावांपर्यंत पोहोचणं गरजेचं असणार आहे. रिव्हर्सचा पावित्रा घेतलेला, यावेळेस मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतो. नवपाड्याचे नागी भाऊ तिथे होते क्षेत्ररक्षण करण्यासाठी. सुरेख क्षेत्ररक्षण ऑन द स्टंप पैकी पाहायला मिळाले, परंतु कोणतंच नुकसान नसणारे. पुन्हा एकदा धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. महमूद यांना अजूनपर्यंत सोड गवसलेला असलेला नाही. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट कोणता चेंडू त्यांचा झालेला नाहीये. 4 चेंडू आणि 7 धावा आतापर्यंत आपण धावफलकावर पाहतोय. हो, सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. झेल खाली 2 क्षेत्ररक्षक धावतात पळतात. आबासाहेब करंडे होते, झेल ड्रॉप केलेला आहे. सुरेख प्रयत्न होता, परंतु प्रयत्नांना यश आलेलं नाहीये आणि आता मात्र पुन्हा एकदा 2 धावा. बघा आतापर्यंत जेवढे चेंडू फेकून झालेत, एक निर्धाव चेंडू वगळला तर सर्व चेंडूवर 2-2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते महमूद आणि अमित यांची. अमित यांनी आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. बघा यावेळेस आता झेल उडालेला पुन्हा एकदा, परंतु यावेळेस कोणतीच चूक होणार नाही. आबा करंडे यांचा सुरेख झेल. गडी बाद होतात. महमूद बॅक टू द रगआउट. मग नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय बॉबी असतील, नवापाड्याला बिलॉंग करतात, परंतु आता पीके अँड सन संघातून खेळत असताना आपल्याला दिसतात. चांगले गोलंदाज आहेत. एक हेअरस्टाईल वर्षोनुवर्ष आपण पाहत आलो त्यांच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईकला असतील अमित. पहिला चेंडू अमित यांनी खेचून काढला आणि चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर द 4 धावांसाठी आलेला हा चौकार.
बॉबीचं स्वागत केले चौकाराने. चांगला गोलंदाज म्हणून नावारूपाला आलेला बॉबी. आतापर्यंत भरपूर मोठमोठे सामने आणि स्पर्धा गाजवल्या त्या बॉबीने. नेक्स्ट बॉल बॉबीचा. यावेळेस सुरेख चेंडू बॉबीचा. आम्ही त्यांना चेंडू काय समजला नाही आणि चेंडू जातो तो सरळ निर्धाव. चांगला चेंडू बॉबीचा. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार हाताळला बॉबी याने, परंतु यावेळेस मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता करतोय. काय गोलंदाजी करतोय बॉबी. लेफ्ट हँडेड गोलंदाज. रिव्हर्सचा पवित्रा शॉट ऑन पोल. क्षेत्ररक्षक होते तिथे आणि अशा प्रकारे अमित बॅक टू द डगआउट आणि सेलिब्रेशन एकच जल्लोष बॉबीच्या माध्यमातून. अमित बॅक टू द डिपार्ट्स. चला मैदानातून प्रेक्षकांनी बाहेर व्हायचं प्लीज जरा. चला लवकरात लवकर पळ. धावफलक आपण पाहतो 13 या आकड्यावरती स्थिर. 3 चेंडू 4 धावांनी फलक. श्रीकांत आपण पाहतोय फलंदाजीसाठी. आता मात्र ओपनिंग प्लेयर जी होती ती डगआउटच्या आश्रयाला आलेली आहे आणि आता मात्र कुलदीप आणि श्रीकांत पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्या संघासाठी. पाहू बॉबी यांनी चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला, त्यानंतर कमबॅक करत असताना बॉबी यावेळेस देखील रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. कोणतीच रन घेतली जात नाही, कोणतीच धाव घेतली जात नाही. धावफलक पुन्हा एकदा स्थिर. 13 ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस स्टॉप टाइम पूल केलेला आहे. चेंडू चालला फाईन लेगच्या दिशेने. एकदा तर नक्कीच पूर्ण झालेले आहे. दुसरीचा प्रयत्न आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. बघा एक शॉर्ट रन आपल्याला पाहायला मिळते. चौदा आपल्याला धावा झालेल्या दिसतात. 14 धावा. येस बॉबी सर आपण पुढील चेंडू बॉबीचा. यावेळेस देखील रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. कोणतीच धाव घेतली जात नाहीये आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळतो 14 धावा. फक्त आणि फक्त 5 धाब्यांचं षटक हाताळत म्हणजे बॉबीने एक गडी बाद देखील केलाय. बॉबीची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बॉबीसाठी. बघा आता मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहतो निर्णायक षटक घेऊन येतो निलेश. ह्या खेळाडूंनी देखील उन्हाळी पावसाळी खूप गाजवलेले आहेत. त्यांचा परम मित्र सिद्धार्थ कदम देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये बसून सामन्याचा आनंद घेत आहेत. सिद्धार्थ कदम यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत निलेश कापसे सर तुम्हाला. आणि आता मात्र स्ट्राईकला असेल तर म्हणजे कुलदीप.
हाफ ट्रॅकर, चेंडू उडाला नाही, उसळी कमी प्राप्त झाली. फसवा चेंडू हाताळला निलेश यांनी. चांगला चेंडू. हा चेंडू देखील सुरू होता. धावाची संधी, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो निलेशच्या माध्यमातून. यावेळेस मात्र लास्ट बेट आणि सुरेख झेल तिथे आपल्याला पाहायला मिळतो. आबा होते, चांगला झेल टिपला. पुन्हा एकदा गडी बाद. नेक्स्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात कलीम. चांगली गोलंदाजीचा नजराणा पेश केला म्हणजे आतापर्यंत पीके सन्स अँड डोंबिवली या संघाने. बोरिवली संघाचे फलंदाज काही आतापर्यंत मोठी कामगिरी करू शकले नाहीयेत. नेक्स्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात कलीम, लेफ्ट हँडेड फलंदाज. हा चेंडू सुरेख होता, मारण्याचा प्रयत्न केला जातो परंतु चेंडू आणि बॅटचा पुरेसा संपर्क येत नाही आणि सलगचा चौथा चेंडू निर्धाव होतो तो म्हणजेच निलेशच्या फलंदाजीतून. कलीम आता मग निलेश पाहायला मिळतात. फुलटा चेंडू होता, सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला परंतु तेवढाच सुरेख फटका आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स आउट द ऑफ चौकार आलेला आहे. 5व्या चेंडूवर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि धावफलक 18 वरती आतापर्यंत. चांगली गोलंदाजी होते. हा चेंडू वाईट चेंडू, अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी आणि फलंदाजी तेवढी ताकदीची आपल्याला पाहायला मिळते. उंचावर मारण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील वाईट चेंडू. आमचे दक्ष पंच एमसीआ मान्यता पंच आपल्याला पाहायला मिळतात. गौरीजी भोईर असतील, मागील महिन्यामध्ये त्यांनी एमसीआची परीक्षा पास केली होती. हो, यावेळेस मात्र सुरेख चेंडू. षटकाचे होते सांगता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20. नेक्स्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अजय असतील. महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. म्हणजेच या उक्तीचा अर्थ आपण पाहायला गेलो ना सिद्धार्थ कदम सर, तर चांगल्या लोकांचं संरक्षण करा आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा नाश करा, असं त्यांचं ब्रीदवाक्य आपण पाहू शकतो. आणि अजय नेक्स्ट
स्लॉगवरचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. फुलटा चेंडू, नो चेंडू, पंचांचा इशारा आलेला आहे. एकदा पुढे दुसरीचा प्रयत्न, चांगली रनिंग इथे बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळतं श्रीकांत आणि कलीम यांच्या माध्यमातून. हो, यावेळेस मात्र 9+2 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि धाव फलक जातो ते म्हणजे तब्बल 23 या आकड्यावरती. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत 3 षटकात झाले. अजय पाहूया काय करतात. फुलटा चेंडू अजयला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. फ्री हिटचा पूर्वपूर्व वापर, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला हा षटकार. पुन्हा एकदा पंच इशारा करतात. नो चेंडू आणि धाव फलक आपण पाहतोय 30 या आकड्यावरती. 2 नो चेंडू हाताळलेत अजय यांनी आणि अशा प्रकारे जी धावगती थांबलेली, स्टॉप केलेली, ज्या धावसंख्येला त्यांनी रोख लगावलेली, ती धावसंख्या या षटकामध्ये मात्र 10 धावा खर्च केल्यात एकही चेंडू न फेकता. विक्रम आलेले आहेत आता अजय यांची जागा भरून करण्यासाठी. हो, चांगला चेंडू होता, फ्रीटचा चेंडू होता, मात्र यावेळेस कोणी फांदा उचलू शकले नाहीये. विक्रम आता पुढे चेंडू, पुन्हा एकदा वाईट चेंडू. बघा, वाईट चेंडू आहे. एमसीए मान्यता पंचायत गरुजी बोर यांच्या पंचांचा निर्णय, ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय अंतिम असणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा वाईड. बघा, स्लॉगवरच्या षटकामध्ये काय चालले गोलंदाजी. पहिला चेंडू सुरेख हाताळलेला, निर्धाव चेंडू होता फ्रीटचा, परंतु तदनंतर बॅक टू बॅक 2 वाईट विक्रमने देखील हाताळलेत. नेक्स्ट बॉल विक्रम टू श्रीकांत. हाफ ट्रॅकर होता, मारण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु चेंडू पुन्हा निर्धाव गतीमध्ये मिश्रण केलं जाते. शेवटचे 4 चेंडू स्लॉगरच्या षटकातील. हाफ ट्रॅकर होता, मारण्याचा प्रयत्न केलाय, प्रॉपर कनेक्शन न पाहायला मिळत. रनआउटची संधी होती, परंतु संधी गमावली आणि धाव फलक जाऊन पोहोचले तर तब्बल 33 वरती. तेहतीस धावा पाहतोय आता. मात्र कलीम स्ट्राईक आणलाय.
कलीमसाठी चेंडू आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला षटकार आणि पंचामध्ये इशारा करतात का हा चेंडू नो प्लस. आता मात्र 40 धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती. कलीम आता मात्र फेटचा चेंडू असेल. पाहूया कलीम कशा प्रकारे फ्रेडचा चेंडू. 3 चेंडू शिल्लक असतात. हा चेंडू देखील क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी विकीची पाहायला मिळते आपल्याला. 9 चेंडू नंतर फेटचा चेंडू निर्धाव हाताळलाय. गोलंदाजाच्या कौशल्याची दाद द्यायला लागेल आपल्याला. यावेळेस फायनलच्या दिशेने हुक केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो आम्हाला. चौकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावर पाहायला मिळतात. बघा बापरे बाप. आपण पाहिलं गेलं तर 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त धावा होते ते म्हणजेच 20 आणि शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजांचे पेसा काढलेले आहेत. अक्षरशः 24 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. नेक्स्ट बॉल विकीचा. वाईट चेंडू दबाव दडपण प्रेशर. परंतु हे देखील विसरून चालणार नाहीये की पीके सनसन डोंबिवली या संघामध्ये फलंदाजीचा तोफखाना असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट डेट करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे इनिंगची होते समाप्ती. आणि पहिला 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतो 45 आणि 46 धावांचं एक टार्गेट सेट केलं ते म्हणजेच पीके सनसन डोंबिवली संघापुढे.
बघा श्री साई स्पोर्ट्स कल्याण कुठे जायचं नाही, कारण विनर विनर अशी लढत आपण लगेच करणार आहात. राजभाई श्री साई स्पोर्ट्स कल्याण यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
चला गोलंदाजाचं नाव कळवायचं प्लीज. बघा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सचिन. स्ट्राईक एंडला असेल तर म्हणजे पिंट्या. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. 9 चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर स्टेपचा फ्रेट आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू होता परंतु ओव्हर स्टेप. चांगला चेंडू हाताळलेला सचिनने परंतु 9च्या स्वरूपात एकदा फ्रेटचा चेंडू पिंट्याला. हात खोलायची संधी होते. सुरेख चेंडू मारलेला आहे. फ्रीचा चेंडू होता तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो बघा आबा स्ट्राईक सोडू इच्छित नाहीयेत. बघा 1 चेंडू आणि 2 धावा झालेल्या आहेत. त्यामध्ये सुद्धा नोटची 1 धावा पण ऍड केली जाते. चांगला चेंडू हाताळलेला. पायावरचा चेंडू होता परंतु पिंट्या देखील चांगले फलंदाज आहेत. कल्याण तालुक्यातील एक नावाजलेला फलंदाज. आता मात्र आबा. हो यावेळेस पहिला चेंडू रिव्हर्सचा पावित्रा. वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे 3 वरती आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल आव्हानसाठी. ओ यावेळेस मात्र यष्टा उद्ध्वस्त. दांडी गोल. एकही चेंडूचा सामना केला नाही आणि आबा यांना परतीचा प्रवास करावा लागत आहे. स्वतःच्या होम ग्राउंडवर आबा पुन्हा एकदा अपयशी ठरत असताना आता मात्र फलंदाजीसाठी आपण पाहतोय बॉबी याला जाताना. एक बॉबी तुम्ही पाहिला गोलंदाज आणि एक फलंदाज. एक क्षेत्ररक्षक बॉबी पण असेल आपण असं ग्राह्य धरू. पण आज ते प्लेइंग 11च्या 15च्या स्क्वॉड मध्ये आहेत. ते देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसतील नेक्स्ट सामन्यामध्ये. सचिन आणि बघा सचिनच्या गोलंदाजीचं अॅनालायझिंग आपण पाहायला गेलं तर पहिला चेंडू हाताळला 9. त्यानंतर पिंट्या स्ट्राईकला होते. 1 चेंडू त्यांनी फेस केला परंतु तो झेलबाद होता. फ्रीट असल्या कारणाने पिंट्यांची गडी बाद झालेला नाही. त्यानंतर वाईट चेंडू आणि त्यानंतर आबादा स्ट्राईकला होते आणि आबादा बाद झालेले आहेत. दोन चेंडू आणि 3 धावा. सचिन चांगली गोलंदाजी करतात. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील तोपर्यंत सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आपल्याला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केलेला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत की नाही पाहूया परंतु नाही केला. पुन्हा एकदा 2 धावफलक पुढे आलताना 7 धावा. जसं बॉबी गेले धावसंख्येला वेग आलाय.
सलगच्या 2 चेंडूंवर 2 डबल धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या मध्ये 7 आपल्याला पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात. 4 चेंडू आणि 7 धावा. सचिनची गोलंदाजी. हो, लेफ्ट हँडेड फलंदाज आपण पाहिलं कलीम यांनी सुरेख कामगिरी केली होती प्रथम सत्रामध्ये, परंतु आता लेफ्ट हँडेड गोलंदाज बोरिवली संघाचा सचिन चांगली गोलंदाजी करत असताना. शेवटचा चेंडू सचिनचा. ओव्हर पिच होता. लोअरफुल टच पद्धतीचा चेंडू होता. एकदा पूर्ण 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जातो की नाही पाहू आपण, परंतु नाही कोणताच धोका पत्करू इच्छित नाही ते म्हणजे पीके अँड सन्स डोंबिवली, कारण आबा करंडे यांच्यासारखा मोठा मासा गळाला लागलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकर एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो श्रीकांत गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला असेल. पिंट्या पहिला चेंडू पिंट्यासाठी. बॅट रोल केलेले, बॅट जरूर स्विंग केलेली पिंट्यांनी, परंतु बॅट आणि बॉलचा पुरेसा संपर्क आपल्याला पाहायला मिळत येत नाही. सुरेख गोलंदाजी पाहते आपल्याला श्रीच्या माध्यमातून. बघा, एक गडी जरूर बाद झालाय. त्यानंतर पिंट्या देखील प्रेशराईज आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. पिंट्या यांनी चेंडूला फेकून दिलाय. फाईन लेगच्या भरून 6 धावांसाठी आलेला पिंट्याच्या बॅटमधून षटकार. पंधरा धावा दाखल करते आपण पाहतोय. दुसऱ्या चेंडूवर खरपूस समाचार घेतले श्रीकांतचा. पिंट्याने पुन्हा एकदा ओव्हरपिच होता. फुलटच पद्धतीचा चेंडू आणि पिंट्या सुरेख झेल देऊन बॅक टू द डगआउट. षटकारानंतर चोख प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं. पिंट्या देखील बाद होत असताना. बघा, षटकाराने जरूर संघाच्या धावसंख्येला गती मिळवून दिली होती पिंट्याने, परंतु पिंट्या देखील फुलटा चेंडू होता. थोडासा मिस्टॅम झाला आणि सरळ कव्हर्सच्या दिशेने झेल टिपलेला आहे. ते म्हणजेच कलू होते मला वाटतं तिथे. पुढील चेंडू हो खोला टाकला होता. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळते. आल्या आल्या अजय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चौकाराचं वैयक्तिक अकाउंट खूप पण करतोय आणि धावफलक जाऊन पोहोचले तर तब्बल 19 आकड्यावरती. बघा काय रिप्ले स्क्रीनवर आपण पाहतोय. खोल्यामध्ये चेंडू होता. सुरेख चेंडू हाताळला. मिनी हेलिकॉप्टर आपण म्हणू शकतो. रिप्ले स्क्रीनवर आपण पाहतोय स्लोमो मध्ये
tenniscricket.in च्या माध्यमातून सर्व सामने आपण लाईव्ह थेट आपल्या ऑनलाईन व्ह्यूअरसाठी घेऊन येत आहोत. ऑपरेटर आपण पाहू शकता तिकडे सगळे गौरव सावंत आणि त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. चार चेंडूने तब्बल 10 धावा खर्च केले श्रीकांतने आणि एक गडी देखील बाद केलाय. हा चेंडू देखील होता लॉफ्ट डेट खेळण्याचा प्रयत्न कलीन येतात खूप दूरवरून क्षेत्ररक्षण करतील तिथे आणि अशा प्रकारे 2 धावेवरती समाधान मानावं लागते. आता मात्र धावफलकावर आपण पाहतो गणपती बाप्पाचा शुभ आकडा पाहायला मिळतोय 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक मारा म्हणजे सामना थोडासा जवळ येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जसं जसं या षटकाची समाप्ती होईल तदनंतर सिद्धार्थ कदम आपल्याला सामना क्लोज एन्काउंटर मध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू खोलात होता अजयला चेंडू काहीसा समजला नाही परंतु लेग बॅटच्या स्वरूपात एकदा पूर्ण आणि धाव संख्या आपण पाहते 22 ऑन द स्कोर कार्ड. भाऊ बॉलरचं नाव काय व्हायचं प्लीज. कुलदीप गोलंदाजीसाठी आपण पाहतोय कुलदीप. कुलदीप 12 चेंडू आणि 24 बचाव करण्यासाठी आता मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतील बोरिवली संघाला. थोड्या लांबचा प्रवास करून तो संघ इथपर्यंत उपस्थिती दर्शवलेली आहे. तर एका बाजूला आपण पाहतोय एक ब्लास्टर संघ म्हणून ज्याची ओळख आहे 40+ मध्ये ज्याने आपल्या नावाची छाप सोडलेली आहे पीके अँड सन्स डोंबिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मोठाले धक्के जरूर लागले त्या संघाला परंतु अद्यापही त्यांनी सामना सोडलेला नाहीये. 12 चेंडू 24 ची गरज. अजय सुरेख पण ते कसला मोबाईल आहे. हो कॅप्टन दिला नाही बघा घोर चूक आपल्याला पाहायला मिळते. सेफ चेंडू होता. अजयला संजीवनी प्रदान झालेली आहे. पाहूया अजय संजीवनीचा किती फायदा घेतोय. अजय देखील मनातून खुश असतील कारण त्यांना माहिती आहे पुनर्जन्म कशा पद्धतीचा असावा. तर त्याचं एक प्रात्यक्षिक आता आपण पाहू शकतो अजयच्या बॅटमधून पाहायला मिळेल की नाही. बघा दक्ष पंच आहेत एमसीचे आमचे मान्यता पंच एकदम काटेकोरपणे डिसिजन देणार. एकही रॉंग डिसिजन आपल्याला त्यांच्या माध्यमातून मिळणार नाही. हा प्रकार चेंडू आलेला आहे अजय याने जीवनदानाचा पुरेपूर फायदा आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात धाव फलकावरती.
हा देखील चेंडू यावेळेस मात्र पाहू शकतो चेंडू चालू लॉंग स्टॉप रिझनकडे. सुरेख क्षेत्ररक्षण बाळामध्ये 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. तिसरा धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. अजय आणि बॉबी यांच्याबद्दल जे रनिंग बिटवीन द विकेट्स आहे लाजवाब. बघा जिथे 2 धावा होत्या तिथे तिसरी एक चोरटी धाव त्यांनी एकवटलेली आहे. बघा 10 चेंडू शिल्लक असताना तब्बल 14 धावा आतापर्यंत पाहिजेत. आता मात्र स्ट्राईकला असतील बॉबी. बॉबी मॅन फ्रॉम डोंबिवली कल्याण ला बिलॉंग करतात ते. फुलटा चेंडू खोला टाकलेला त्यांचं काय असणार हो मॅजिक बॉल हाताळलेला आहे. कुलदीप यांची तारीफ आपल्याला करावी लागेल कारण बघा 2 गडी त्यांनी या षटकामध्ये बाद केलेले. पहिला चेंडू जर न बॉल नसता तर अजय देखील बाद झाला असता आणि षटकार देखील वाचला असता. परंतु आता इंटरेस्टिंग मोडवर सामना येऊन थांबलेला आहे. 9 चेंडू आणि 14 धावा. बघा मला वाटतं थोडे 3 रन धावल्यानंतर बॉबी आपल्याला थोडंसं थकलेलं वाटतात परंतु धावा घेण्यापासून ते मागे हटले नाही. स्वतःचा विकेट गमावला. डबल माइंड झालं म्हणतात. पुन्हा एकदा बाला देखील बॅक टू द डगआउट्स. बॅक टू बॅक दुसरं हादरा लावत असताना कुलदीप. बघा नेक्स्ट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात निलेश कापसे मॅन फ्रॉम वाडेगर. हे देखील एक क्रिकेट विश्वातील चांगले नाव आपल्याला पाहायला मिळते. बघा आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतात की नाही ते म्हणजे निलेश. त्यांचे परम मित्र सिद्धार्थ कदम आमच्या देखील संगत जोडलेले आहेत. महेंद्र भवर देखील असेल हा त्यांचा मित्र परिवार इथे. जेव्हा जेव्हा निलेश कापसे खेळायला येतात आवर्जून सामने पाहण्यासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांच्या कामाची सुट्टी टाकून इथे सामना एन्जॉय करत असतात सिद्धार्थ कदम. 8 चेंडू आणि 14 चं समीकरण मैदानात पाहतोय. फुलटा चेंडू हा आणि निलेश मी ज्या प्रकारे उल्लेख केला आल्या षटकार मारला आणि आता मात्र सामना थोडा जवळ येत असताना 7 चेंडू आणि 8 ची गरज. नेक्स्ट बॉल शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र सुरेश चेंडू हाताळलाय आणि पंच आम्हाला इशारा करतात की या चला पीके अँड सन्स डोंबिवली संघ बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाही. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय शेवटचा असेल. आणि पंचायत सर आपल्याला पाहतोय षटकाचे होते समाप्ती आणि 6 चेंडू 8 धावेची गरज. बघा कुलदीपच्या षटकाचं आपण अनालायझिंग पाहायला गेलं तर 9 बॉल पहिल्या चेंडूवर गडी बाद होते अजय परंतु अजय 9 बॉलवर बाद होऊ शकले नाही. तदनंतर आपण पाहतो षटकार आला तदनंतर 3 धावा तदनंतर आऊट झालेले आहेत. परत एकदा गडी बाद झालं. बॅक टू बॅक 2 हादरे
मग निलेश यांच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता 6 चेंडूने 8 धावा. बघा सर्व खेळाडूंना विनंती करतो पिक अँड सेन्स तुमचे कोणतेच खेळाडू वगैरे स्टेजवरती गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो कलीम ज्या कलीमने षटकार चौकारांची बोलीभाषा केली होती बोरिवली संघाकडून. चला गोलंदाज आता आपण पाहू शकता कलीम आलेले आहेत आणि गोलंदाजी आतापर्यंत जी झालेली आहे 6 चेंडू 8 धावा. फलंदाज आता पाहतोय निलेश आणि अजय पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. पहिला चेंडू अजयच्या बॅटमधून सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करणार आलेला हा षटकार. बघा कलीमचं स्वागत केलं षटकाराने आणि आता मात्र 5 चेंडू आणि अवघ्या 2 धावांची गरज असणार आहे परंतु चेसिंग कंपल्सरी हे दिसून चालणार नाही. चला विनर विनर असा सामना आपण खेळवणार आहोत. श्री साई स्पोर्ट्स कुठे असतील याचे पाच चेंडू आणि 2 धावेची गरज. आता मात्र एक आगळ्या वेगळ्या स्टाईलचं आगळ्या वेगळ्या क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो मैदानामध्ये. पाच चेंडू आणि 2 धावा कलीम. हो 4 चेंडू 2 धावा. चार चेंडू 2 धावेची अद्यापही गरज. उंचावरून आणलेला आहे पाहूया काय होतं या चेंडूवर आणि पुन्हा एकदा 6 धावांसाठी आलेला षटकार. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आहे हरलेल्या संघाचं कौतुक. कॉंग्रॅच्युलेशन बॉबी. त्यानंतर आपण पाहतोय दिलेश कापसे देखील असतील विक्रम बोर आबा करांडे. चला श्री साई स्पोर्ट्स कल्याण यायचंय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण घेत आहोत. श्री साई स्पोर्ट्स कल्याण आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहणार आहोत तो म्हणजेच पीके अँड सन्स डोंबिवली.